पुन्हा एका सरपंचावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा या गावच्या सरपंचावर हल्ला झालेला आहे। सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय। या हल्ल्यात सरपंच आणि त्यांचे बंधू जखमी झालेले आहेत, तर गाडीच्या काचा देखील दगडाने फोडण्यात आलेल्या आहेत। रात्री 1च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडतोय। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले। तुमचं संशय कोणावर आहे नेमकं काय? संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा? जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं? सरकार जर गुन्हेगाराच्या पाठीमागं उभं राहत असेल तर गुन्हेगारांची हिंमत वाढणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।